आता आपण दीपचंदी ताल कसा वाजवायचा ते पाहूया. दीपचंदी तालाच्या मात्रा 14 आहेत आणि रूपक तालाच्या मात्रा 7 आहेत. तर 7 मात्रा आधी कशा वाजवायच्या ते आपण पाहूया. दीपचंदी तालासाठीच आपण हे वाजवतोय, कळलं का? तर दीपचंदी तालाच्या मात्रा 1 2 3 4 5 6 7 असं म्हणायचं. कसं म्हणायचं? 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 8 9 10 11 12 13 14 8 9 10 11 12 13 14 म्हणायची पद्धत आधी चांगली शिकून घ्या. आपण आधी म्हणायला शिकलं पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 असं म्हणलं म्हणजे काय होईल? आता ह्याच्यामध्ये बघा, पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेवर ठोका आहे 1 2, मग 3 वर काही नाही, मग 4 5 मध्ये 4 वरती ठोका आहे आणि 6 7 याच्यामध्ये 6 वर ठोका आहे, 7 वर काही नाही. 1 2 3 4 5 6 7 तसंच 8 आणि 9 ह्याच्यावरती ठोका आहे 2 लागोपाठ आणि मग 10 वर काही नाही. 8 9 10 11 12 13 14 असं येतं ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 हे एकदा मुखामध्ये आपल्या चांगलं बसलं की मग आपण ते झांजेवर कसं वाजवायचं त्याचे सराव नंतर करा. कसा करायचा तो हे बघा. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 8 9 10 11 12 13 14 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अशा रीतीने हा वाजवायचा. आता आपण ह्याला पद जोडतो. कसं? मुनीनो सुरानो त्यजा भीती सारी, मुनीनो सुरानो त्यजा भीती सारी, तुम्हासाठी मी हो मनुष्यावतारी, तुम्हासाठी मी हो मनुष्यावतारी, मुनीनो सुरानो त्यजा भीती सारी, त्यजा भीती सारी. 2 ओळी तुम्हाला जर का तालावर म्हणता आल्या वाजवून तर मग पुढचं सगळं पद वाजवता येईल. आता काय होतं की आपण ज्या वेळेला तालाचा सराव करतोय तेव्हा स्लोमध्ये करतोय आणि पदावर वाजवताना ते द्रुत वाजवावं लागतं. एवढा त्याच्यातला फरक तुम्ही लक्षात घ्या.